वर्षी असताना देखील मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी 10 लाख शेतकऱ्यांची संख्या ही पीक विमा काढण्यामध्ये घटलेली आहे. त्याचं कारण की नवीन अटी शर्तीमुळे शेतकरी नाराज आहे. नवीन अटी शर्ती त्याचं कारण नाही आहे. मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली. बीडसारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत. आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे. राहुल गांधीने मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की यावर्षी स्वतः शेतकरी पीक विम्याचं प्रीमियम भरतायत. बीडसारख्या घटना झाल्या त्यामुळे यावर्षी पीक विमा भरण्याचं प्रमाण कमी आहे. पण मुळात मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा नेमका भेटला किती, पीक विम्याचे कॅल्क्युलेशन किती झाले. मागच्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी पीक विम्याचं प्रीमियम भरलेलं होतं. पण याच मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की 17,500 रुपये प्रति हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देऊ. पण त्याबद्दल त्याची यादी जाहीर करणं असेल किंवा नेमका शेतकऱ्यांना पीक विमा किती भेटला किंवा यावर्षी शेतकऱ्यांना आपण जी प्रॉमिस केलेलं होतं 17,500 मागच्या वर्षी देणार होता तर त्याबद्दल हे मुख्यमंत्री बोलायला कुठेही तयार नाहीत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा पीक विम्याचा प्रश्न असेल, या प्रश्नाला बरोबर दगल द्यायला या मुख्यमंत्र्यांना जमतं आणि हेच खरं वास्तव आहे. कर्जमाफीच्या यादीची रक्कम आणि KYC करताना दिसणाऱ्या रकमेत छोटी तफावत काही ठिकाणी आढळत आहे. खास करून हिंगोली असं आहे की या संदर्भात पहिल्यांदाच खूप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जे काही अकाउंट्स NPA होते, या NPA अकाउंट्समध्ये NPA असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं. पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी 2 गोष्टी कबूल केल्या. एक, NPAवरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होतं की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमचं जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्यामुळे आमच्या अकाउंटला कमी पैसे आल्यात. काळजी करू नका, 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जरी तुम्हाला अकाउंटवर म्हणजे जेव्हा तुम्ही KYC करताय तुम्हाला रक्कम जर कमी दाखवत असेल तरीही तुम्ही KYC करू शकता. वरची रक्कम जी आहे ती बँक भरणार आहे किंवा कर्जमाफी जाहीर झाल्यापासून जी रक्कम लावलेली आहे ती रक्कम बँक वर्ग करणार आहे, म्हणजे कमी करणार आहे. सो असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचं एक पत्र देखील आलेलं आहे. ते पत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. त्यावर तुम्ही देखील बघू शकता की बँक ऑफ महाराष्ट्राने देखील अशी म्हणजे सूचना काढलेली की जर तुम्हाला जरी रक्कम दाखवत असेल जास्त तरीही तुम्ही KYC करू शकता. सहकार विभागाने देखील मित्रांनो या संदर्भात खुलासा केलेला आहे की जर तुमची कृषी मंत्री असतील किंवा सहकार विभाग असेल, जर तुमची रक्कम दाखवत असेल जास्त तर त्याचं वरची रक्कम ही बँक भरणार आहे. पण मित्रांनो, या गोष्टी स्वतः मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे वैयक्तिकरित्या आता या संदर्भात म्हणजे खुलासा आल्यामुळं तुमची जर KYC बाकी असेल तर तुम्ही करू शकता.